हा चार्ट तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नी मधला गेम चेंजर असू शकतो. या चार्ट मध्ये तुम्हाला दिसतं की 2016 मध्ये किंग कोण होता? गोल्ड, जिथे त्याने 17% रिटर्न दिले होते. पण तेच 2021 मध्ये इक्विटी वॉज द किंग, तिने 57% रिटर्न दिले होते. सो आजचा आपला टॉपिक असणार आहे ऍसेट अलोकेशन. मागच्या काही रील्स मध्ये आपलं गोल प्लॅनिंग झालंय, एमर्जन्सी फंड सुद्धा काढून झालाय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आली ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट. ऍसेट अलोकेशन म्हणजे काय की तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा किती भाग हा इक्विटीमध्ये जाणार आहे, गोल्डमध्ये म्हणजे कमोडिटी, गोल्ड सिल्वर काहीही असू शकतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिअल इस्टेट आणि डेटमध्ये म्हणजे एफडीज किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये जाणार आहे. सो हे करणं खूप गरजेचं आहे. म्हणतात ना, नेव्हर पुट ऑल एग्स इन टू वन बास्केट. पण मराठी माणसांबद्दल हे खूप होतं. आपण काय करतो, जी सगळी मिळकत असते आयुष्याची ते आपण एका प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि उद्या काही प्रॉब्लेम झाला तर ही रिजिड ॲसेट आहे, आपल्याला आपले पैसे मिळत नाही आणि मग लोन काढायची वेळ येते. आजचा तुमचा टास्क असणार आहे तुमचं ऍसेट अलोकेशन बघायचं. म्हणजे काय की 100 रुपये जर तुमचे आज नेटवर्थ आहे, म्हणजे तुमच्याकडे आज आपण विचार करू की 5 कोटींचं जर तुमचं नेटवर्थ आहे, तुमची जमीन असू शकते, तुमचं घर असू शकतं, इन्व्हेस्टमेंट असू शकतं, काही असू शकतं, कार असू शकते. ही नेटवर्थ आपण कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केली. तर तुम्हाला आज या सगळ्या नोट डाऊन करायच्यात गोष्टी, म्हणजे आपल्याला तुमच्या ऍसेट अलोकेशनवर काम करताय. आता उद्या आणि परवाचा आपला जो रील असणार आहे ना, तिथून आपली इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू होणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला मला फॉलो करणं गरजेचं आहे. हा, पण त्याच्या आधी आजचा टास्क सुद्धा कम्प्लीट करा आणि ट्यून इन करा उद्यासाठी. आणि 36 डेचा हा जो इन्व्हेस्टमेंटचा क्रॅश कोर्स आहे ना, तो मात्र विसरू नका. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.